नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. स्मार्ट सिटीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज पंतप्रधानांची पुण्याला भेट. 14 प्रकल्पांचा होणार शुभारंभ. विद्यापीठातल्या संशोधनावरील निधीच्या तरतुदीत भरीव वाढ करण्याची राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा. ब्रेक्झिटमुळे जगभरात शेअर बाजारावर परिणाम. भारतीय रुपयाही घसरला. उझबेकिस्तानचा यशस्वी दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी परतले. शांघाय सहकार्य संघटनेत भारताचा सहभाग निश्चित. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाचा जोर वाढला. येत्या 2 दिवसात मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. आणि आता सविस्तर वृत्त. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यामध्ये 20 शहरांसाठी असलेल्या स्मार्ट सिटी योजनेचं उद्घाटन करणार आहेत. केंद्र सरकारनं गेल्या वर्षी स्मार्ट शहरांची यादी जाहीर केली होती. त्यात पुणे दुसऱ्या स्थानावर आहे. आज पुण्यामध्ये या योजनेअंतर्गत 14 विकास कामांचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातल्या 20 शहरांमध्ये 69 विविध विकास कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय शहर विकास मंत्री एम व्यंकय्या नायडू असतील, तर राज्यपाल चे विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुण्यातल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. याबाबत अधिक माहिती देत आहेत पुण्याहून आमचे प्रतिनिधी पंतप्रधान शिशिर शेलार. विविध योजना शुभारंभ करतील. त्याच्यामध्ये महत्त्वाचं सर्वात म्हणजे की पुण्याचे पॉल्युशन आहे, ज्यामध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लॅन असतात, त्याचबरोबर बाकी अन्य गोष्टी याचा देखील समावेश करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणेकर जे आहेत तिथे राहणारे लोक आहेत त्यांना कशा प्रकारे सुविधा मिळेल याचा देखील त्यामध्ये सहभाग करण्यात आला आहे. एकूणच पुण्याचं पब्लिक ट्रान्सपोर्ट बघता लोकांना चांगली सुविधा द्यावी याचा अंतर्गत देखील याचा सहभाग देखील या एकूण पुणे स्मार्ट सिटी या परियोजनेमध्ये करण्यात आला आहे. त्याचबरोबर एक MI कार्ड हे देखील लॉन्च करण्यात येणार, जेणेकरून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला मग चाहे ते बसेस असो अथवा रेल्वे असो, एकाच कार्डद्वारे पुणे जे आहेत ते ट्रान्सपोर्ट करू शकतील. हा देखील त्यामध्ये एक महत्त्वाचा फायदा ठरणार आहे. एकूणच या सगळ्या परियोजनांमध्ये लोक सहभाग देईल तितकाच महत्त्वाचा आहे. पंतप्रधानांनी पुण्याच्या शहरातील पुण्यातील लोकांना विचारलं कशा प्रकारे एक स्मार्ट शहर बनावं आणि त्या दिशेने एक विविध योजनांचा एक आराखडा तयार केला आणि तोच आराखडा आज प्रधानमंत्री पुण्यात येऊन त्याचं इनॉग्रेशन करतील. नक्कीच भविष्यामध्ये अगर बघायला गेलं तर पुणे जे आहे एक प्रकारे स्मार्ट सिटी या अर्थाने देखील एक सांस्कृतिक आणि शैक्षणिक हब म्हणून पुण्याची ओळख होती. त्याचबरोबर जसं IT सेक्टर वाढलं, IT सेक्टर नंतर ऑटो हब वाढलं, पण आता स्मार्ट सिटी नंतर पुणे हे जागतिक पटलावर देखील एक प्रमुख शहर म्हणून नावावर पासेल. कॅमेरामन शेखर गोडसह शीर्षरा DD न्यूज पुणे. स्मार्ट सिटी योजनेमध्ये राज्यातल्या पुणे आणि सोलापूर या 2 शहरांचा समावेश आहे. याबाबत अधिक माहिती पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी के चैनल्स पे जैसे फेसबुक, यूट्यूब और सोशल मीडिया चैनल्स हमारे जो हैं, और खास करके जो लोग इन चैनल्स का यूज़ नहीं कर पाते हैं उनके लिए वार्ड ऑफिसेज में हर PMC के वार्ड में 1 या 2 जगह पे लाइव टेलीकास्ट बड़े स्क्रीन्स पे करने का, और इसके अलावा दूरदर्शन पे और दूरदर्शन के थ्रू अदर जो बाकी चैनल्स हैं जो ये टेलीकास्ट कर सकते हैं उन पे भी लाइव आप देख सकते हैं इस चीज़ को. पंतप्रधानांच्या उपस्थितीत आज पुण्यात होणाऱ्या या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दूरदर्शनच्या सह्याद्री प्रादेशिक आणि उपग्रह वाहिनीवरून दुपारी 3:55 करण्यात येणार आहे. स्वयं उपग्रहाच्या यशस्वी उड्डाणानंतर पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या वतीनं सौर ऊर्जेवर चालवण्यात येणाऱ्या उपग्रहाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या तंत्रशिक्षण विभागाकडून 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. स्वयंच्या विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा पुण्यामध्ये तावडे यांच्या हस्ते काल गौरव करण्यात आला. त्यावेळी तावडे यांनी ही घोषणा केली. आर्थिक अडचणीमुळे संशोधनाचं कोणतंही काम थांबू नये म्हणूनच हा निधी देण्यात येणार आहे, असं सांगत प्रत्येक विद्यापीठात संशोधनाचं काम होणं अपेक्षित आहे. विद्यापीठातल्या संशोधनाला चालना मिळावी यासाठी इथून पुढे राज्य सरकार संशोधनावरील निधीमध्ये भरीव वाढ करणार असल्याचं तावडे यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळ सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. लवकरच मागासवर्गीयांची 3,500 पदं भरण्यात येतील, अशी माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नाशिक इथं दिली. ST कामगार सेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या कृतज्ञता मेळाव्यात त्यांनी काल ही माहिती दिली. महामंडळामध्ये चालक, वाहक आणि अन्य पदांसाठीच्या भरतीची कार्यवाही येत्या 15 दिवसात सुरू होईल. कर्मचाऱ्यांच्या नव्या वेतन करारासंदर्भात सरकारनं समिती नियुक्त केली आहे. लवकरच वेतनाबाबतचाही निर्णय घेण्यात येईल, असं रावते यांनी सांगितलं.
या मेळाव्याला शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते. युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनच्या जनतेनं घेतल्याचे मोठे पडसाद जागतिक अर्थविश्वावरती काल पडले. ब्रिटनसह सर्व युरोपीय देशांच्या रोखे बाजार आणि चलन बाजारामध्ये मोठी पडझड झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळी 1000हून अधिक अंकांनी कोसळला होता. मात्र दुपारच्या सत्रामध्ये शेअर बाजार किंचित सावरला आणि निर्देशांक 605 अंकांच्या घसरणीसह 26,397 अंकांवरती काल बंद झाला. शेअर बाजारातल्या घडामोडींवरती विश्लेषकांनी प्रतिक्रिया दिली. जो मार्केट में अभी जो हिलहाल एक तेजी का दौर चालू था और कम से कम समझो कि 27,000 टच करके एक करेक्शन जो एक्सपेक्टेड था एनीवे वो ग्लोबल सिचुएशन के हिसाब से आ गया है. ये टेम्पररी इफेक्ट रहेगा मेरे हिसाब से, क्योंकि इमर्जिंग मार्केट में इंडिया को सब लोग बहुत अच्छी तरह से देख रहा है. मानसून भी एक सिस्टमेटिकली डेवलप हो रहा है. तो जो मानसून जिसका कवर नहीं था महाराष्ट्र में, वहाँ भी मानसून अच्छा हुआ रहा है, गुजरात में भी अच्छा हो रहा है. तो मुझे लगता है कि टेम्पररी इफेक्ट है. Market has already started reacting and it looks like more or less Britain would be exiting Euro, and that will have a big impact on India. Foreign funds will slow down. Even there is a chance of dollar going up, so there will be a lot of currency volatility. And that is why we are seeing the reaction today on the stock market. शेअर बाजारात घसरण सुरू असताना सोन्यानं मात्र गेल्या 26 महिन्यातला सर्वाधिक दर काल नोंदवला. सोन्याच्या दरामध्ये प्रति 10 ग्रॅम 1,215 रुपयांची वाढ होऊन त्यानं 30,885 रुपयांवरती झेप घेतली. चांदीच्या दरातही किलोमागे 1,000 रुपयांची वाढ झाली. विनिमय बाजारामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपया मात्र 68 पैशांनी घसरला. उझबेकिस्तानचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतले आहेत. उझबेकिस्तानच्या ताश्कंद इथं भारतानं शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्यत्वासंबंधीच्या महत्त्वपूर्ण करारावरती स्वाक्षऱ्या केल्या. त्यानंतर पंतप्रधानांनी सर्व सदस्य राष्ट्रांसमोर आपली भूमिका मांडली. भारताची मुक्त अर्थव्यवस्था शांघाय सहकार्य परिषदेच्या सदस्य राष्ट्रांसाठी फायदेशीर ठरेल असं सांगत सदस्य राष्ट्रांमध्ये व्यापार, मनुष्यबळ, कच्चा माल आणि सेवा संदर्भात आदान प्रदान व्हावं अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. ट्रेड, इन्वेस्टमेंट, इंफॉर्मेशन और कम्युनिकेशन टेक्नोलॉजी, स्पेस, साइंस एंड टेक्नोलॉजी, एग्रीकल्चर, हेल्थ केयर, स्मॉल एंड मीडियम स्केल इंडस्ट्रीज में भारत की क्षमताओं से एससीओ इकोनॉमी को काफी फायदा मिलेगा. हम एससीओ क्षेत्र में ह्यूमन रिसोर्सेज और इंस्टीट्यूशनल कैपेसिटीज के विकास पर भी काम करने को तैयार है. जगाच्या लोकसंख्येपैकी 40% जनतेचं प्रतिनिधित्व करणारी ही संघटना जागतिक आर्थिक विकास आणि सुरक्षेसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी रशिया, कझाकिस्तान आणि बेलारूसच्या राष्ट्राध्यक्षांची द्विपक्षीय चर्चा केली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या स्मृती स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली. यावेळी त्यांनी उझबेकिस्तानच्या विद्यार्थ्यांशी संवादही साधला. एनएसजी म्हणजेच अणुइंधन पुरवठादार देशांच्या सेऊल इथं झालेल्या बैठकीमध्ये भारताच्या सदस्यत्वाविषयी कुठलाही निर्णय झाला नाही. एनपीटी म्हणजेच अण्वस्त्र प्रसारबंदी करारावरती स्वाक्षऱ्या न करणाऱ्या देशांना एनएसजीचं सदस्यत्व देऊ नये अशी भूमिका चीनसह काही देशांनी घेतल्यानं भारताला सदस्यत्व मिळण्यामध्ये अडचण निर्माण झाली आहे. हा निर्णय होऊ न शकणं दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भारतानं दिली आहे. अनेक देशांनी भारताला समर्थन दिलं होतं, मात्र केवळ चीनच्या आडमुठ्या भूमिकेमुळे भारताला हे सदस्यत्व मिळू शकलं नाही असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी म्हटलंय. भारताची सदस्यत्वाची मागणी जागतिक हिताला पूरकच होती असं सांगत या महत्त्वाच्या मुद्द्यावर घाईघाईनं चर्चा झाल्याचं स्वरूप यांनी म्हटलं आहे. भारताच्या विस्तारणाऱ्या पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये चीनी कंपन्यांना गुंतवणूक करण्याचं निमंत्रण केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिलं आहे. प्रतिकूल जागतिक वातावरणामध्ये 7.5 ते 8% दरानं विकास करणारी भारत ही एकमेव अर्थव्यवस्था ठरेल असं त्याने सांगितलं. चीनच्या दौऱ्यावर असलेले वित्तमंत्री बीजिंग इथं इंडिया बिझनेस फोरममध्ये बोलत होते. भारतामध्ये ग्रामीण आणि शहरी पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं तयार केलेल्या आराखड्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
यावेळी मोठ्या संख्येनं चीनमधले मोठे बँकर आणि वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांचे व्यवस्थापक उपस्थित होते. भारताच्या आर्थिक प्रगतीचा वेग चीनी उद्योगांनी लक्षात घ्यावा आणि गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा, असं जेटली यांनी सांगितलं. जागतिक आर्थिक मंदीच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था केवळ मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग क्षेत्रामुळे तग धरून शकली आहे, असं मत मध्यम, लघु आणि सूक्ष्म उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी व्यक्त केलंय. या क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्राचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असंही मिश्र म्हणाले. मुंबईत लघु उद्योग क्षेत्राच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाआधी झालेल्या परिषदेमध्ये स्टार्टअप योजना, लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योजकांचे प्रश्न तसंच वित्तीय, प्रादेशिक आणि भौगोलिक अडचणींवरती सविस्तर चर्चा झाली. मेक इन इंडिया कार्यक्रमामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं मिश्र म्हणाले. अनियमित पाऊस, वारंवार येणारी नैसर्गिक संकट यामुळे शेतीचं होणारं नुकसान, त्यामुळे हल्ली तरुण वर्ग शेतीमध्ये फारसा रमत नाही. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या रानमळा गावची विभावरी कल्याण जाधव मात्र याला अपवाद ठरली आहे. पुणे शहर दिवसेंदिवस IT हब होत आहे. शिकलेला तरुण वर्ग शहराकडे वळतोय. मात्र पदवीधर विभावरीनं 12 एकरपैकी 2 एकर पडीक जमिनीवरती या एप्रिल महिन्यात टरबुजाची लागवड केली. ही टरबुजाची शेती संपूर्णपणे सेंद्रिय असून याकरता शेणखत आणि गोमूत्राचा वापर करण्यात आलाय. विशेष म्हणजे या टरबुजाच्या शेतीला ठिबक सिंचनानं पाणी दिलं जातं. या टरबुजाच्या शेतीतून 2 ते 3 लाख रुपये उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा विभावरीनं व्यक्त केली. त्यानंतर MBA केलं, पण फुलपानांची आवडमुळे शेतीचं ओढ नेहमीच राहिलीच माझी. त्याच्यानंतर मी 1 वर्ष आधी हॉर्टिकल्चर ट्रेनिंग केलं पॉली हाऊसमध्ये, जे रोज आणि एक्झॉटिक व्हेजिटेबल्ससाठी जे असतं ते केलं. पण त्याच्या आधी जी इन्व्हेस्टमेंट पॉली हाऊसची इन्व्हेस्टमेंट तशी खूप असते, म्हणून काहीतरी अजून वेगळं करावं त्याच्या आधी, पॉली हाऊस करण्याच्या आधी, म्हणून मी खरबूज लावायचा निर्णय घेतला. शहरांचा झगमगाट आणि चंगळवाद यामुळे गावाकडचा तरुण वर्ग शहराकडे आकर्षित होतोय. मात्र आहे त्या परिस्थितीत शेतीला नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेती हे उत्तम करिअर होऊ शकतं, हे विभावरी जाधवनं दाखवून दिलंय. आणि आता बातमी हवामानाची. राज्याच्या अनेक भागामध्ये कालपासून पावसाचा जोर वाढलाय. मुंबईसह कोकणातल्या अनेक भागामध्ये येत्या 24 तासात जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईत काल दुपारपासूनच पावसाचा जोर वाढलाय. शेजारच्या ठाणे जिल्ह्यामध्ये वातावरण ढगाळ आहे, तर पालघरमध्ये अधूनमधून जोरदार सरी कोसळल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण इथं 1 जूनपासून आतापर्यंत 1071 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मालवण बंदरामध्ये खबरदारीचा 3 नंबरचा बावटा लावण्यात आला आहे. कणकवली, वेंगुर्ला या तालुक्यामध्येही मुसळधार पाऊस झालाय. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही पावसाची नोंद झाली. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस झाला. नागपुरात काल रात्री मुसळधार पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस झालाय. हिमायतनगरला अतिवृष्टी झाली, तर हदगाव आणि माहूर इथं जोरदार पाऊस झाला. गेल्या आठवड्यात पावसानं झोडपलेल्या लातूरमध्ये मात्र पावसानं काहीशी उसंत घेतली. परभणीमध्ये वातावरण ढगाळ आहे आणि काही ठिकाणी पावसाची रिपरिप झाली. नंदुरबारमध्ये काल संध्याकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि काल रात्री पावसाच्या हलक्या सरीची नोंद झाली आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. स्मार्ट सिटीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज पंतप्रधानांची पुण्याला भेट. 14 प्रकल्पांचा होणार शुभारंभ. विद्यापीठातल्या संशोधनावरील निधीच्या तरतुदीत भरीव वाढ करण्याची राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा. ब्रेक्झिटमुळे जगभरात शेअर बाजारावर परिणाम. भारतीय रुपयाही घसरला. उझबेकिस्तानचा यशस्वी दौरा संपवून पंतप्रधान मायदेशी परतले. शांघाय सहकार्य संघटनेत भारताचा सहभाग निश्चित. आणि राज्यात अनेक ठिकाणी मोसमी पावसाचा जोर वाढला. येत्या 2 दिवसात मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.